परत जर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला तो अत्यंत मोठा संघर्ष असेल. येऊ घातलेला पुढचा संघर्ष थोरल्या पवारांकडून केला जाण्याची शक्यता दाट आहे. अजित पवार नाही तर पुढचं सक्सेसर कोण असू शकतं बारामतीमध्ये, तर या ठिकाणी योगेंद्र पवार हा सक्सेसर असू शकतात. अजित पवारांना निवडणूक जड जाईल म्हणून ते बॅकआउट नाही करणार आहेत. मग अजित पवार लढतील. मग कदाचित उद्या अजित पवार जर बारामती नाही लढले तर कदाचित अजित पवार हडपसरचा विचार करू शकतील. योगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा घरातला संघर्ष नको आहे असं काहीतरी अजित पवारांना अभिप्रेत आहे का? नमस्कार, द पॉलिटिक्स हायपर लोकलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आत्तापर्यंत 7 ते 8 वेळा निवडणूक लढवली. आता मला निवडणूक लढवण्यामध्ये रस नाही असं विधान अजित पवारांनी आज केलं. गेले 2-3 दिवस राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही काही विधानं झाली. या सर्व विधानांचा परिणाम बारामतीच्या राजकारणावर कसा होईल हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत मठाचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. सर, पहिलाच प्रश्न, आता लढायचं नाही असं दादा का म्हणतायत? याला खूप संदर्भ आहेत. म्हणजे पहिला संदर्भ असा आहे की बारामतीतून त्यांच्यासमोर कोण लढणार, हा त्यातला पहिला संदर्भ आहे. दुसरा संदर्भ आहे लोकसभेला लागलेला निकाल. कदाचित तिसरा संदर्भ सर्वेचाही असू शकतो. असे त्याला वेगवेगळे संदर्भ आहेत. चौथा संदर्भ आहे तो सहानुभूती गेन करण्याचाही आहे की बघा मला निवडणुकीला लढायला थांबायला लागतंय की तुमच्यामुळं बारामतीकरांमुळं जो लोकसभेला त्या ठिकाणी त्यांना कमी मतं मिळाली. असे वेगवेगळे संदर्भ त्यांच्या ह्या विधानाला आहेत. पाचवा संदर्भ घरातल्या मुलांच्या वाढलेल्या महत्वाकांक्षा, हाही त्याला एक संदर्भ आहे. त्या सगळ्या भावंडांमधला एक सुप्त संघर्ष, हाही एक संदर्भ आहे. असे वेगवेगळे संदर्भ अजित पवारांच्या आजच्या विधानाला आहे असं मला वाटतं. सर, बहीण आणि पत्नीचा संदर्भ आपण थोडा लक्षात घेऊ. 2 दिवसांपूर्वी त्यांचं विधान होतं की बहिणीच्या विरोधात बायकोला उभं करायला नको होती, माझी चूक होती. तर असं विधान त्यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पण केलं नव्हतं, पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं विधान येणं. इनफॅक्ट तेच आहे की असा एक प्रश्न आता माध्यमांमध्ये सातत्याने उपस्थित झाला आहे यांच्या ह्या विधानानंतर की अजित पवार हे कर्जत जामखेडमध्ये जाऊन लढणार का. तर मी आज दिवसभर बोलताना आमचा हाच विषय येतोय की अजित पवारांची दोन्ही विधानं वेगवेगळी बघता येणार नाहीत. नुकतंच झालेलं ते विधान आहे, हे पण आजचंच विधान आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंसमोर लढवली ती माझी चूक होती असं त्यांनी एका ठिकाणी मान्य केलंय. म्हणजे घरातला संघर्ष करायला नको होता असं त्यांना तिथं म्हणणं अभिप्रेत आहे असं आपण समजू. असं असेल तर दुसरा संघर्ष त्या पाठोपाठ येणारा विधानसभेला त्यांना हवा आहे की नको याचं आपसुकच उत्तर त्या विधानाचा आधार घेऊन असं म्हणू शकतो की त्यांना तो संघर्ष नको आहे. आणि तो जर संघर्ष येऊ घातला गेला असेल किंवा होणारा असेल तर अशा वेळेस म्हणून मी म्हटलं की कुठंतरी एक इमोशनल एक आहे संदर्भ त्याला की तो बारामतीकरांसमोर एक इमोशनल एक पत्ता या ठिकाणी अजित पवारांनी आजच्या विधानानंतर टाकलाय असं मला वाटतंय. तुम्ही म्हणताय की कर्जत जामखेडमध्ये त्यांची चाचपणी सध्या अजित पवारांची सोय असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, मला कर्जत जामखेड समोर नाही, तर याच्यातला तिसरा की ज्या पद्धतीने शरद पवार त्या ठिकाणी योगेंद्र पवारांना फिरवतात तर परत योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार किंवा योगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा घरातला संघर्ष नको आहे, तो टाळूया असं काहीतरी अजित पवारांना अभिप्रेत आहे का असंही या ठिकाणा एक ह्या आजच्या विधानापाठीमागे त्याला एक संदर्भ असू शकतो असं मला वाटतंय. असाही संदर्भ असू शकतो का की बारामतीची विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जड जाईल म्हणून अजित पवार बॅकआउट करतायत? अजित पवारांना निवडणूक जड जाईल म्हणून ते बॅकआउट नाही करणार आहेत. मग अजित पवार लढतील. मग म्हणजे कट टू कटमध्ये अजित पवार त्या केसमध्ये लढतील. मग त्यामुळे त्यांचं असं काही नाही की त्यांनी पराभव बघितलेला नाही. शरद पवारांनी तरी किमान त्यांच्याला स्टेटमेंट आहे की त्यांनी पराभव नाही बघितला, कुटुंबातला नाही बघितला आणि स्वतःचाही नाही बघितला. पण अजित पवारांनी कुटुंबातले 2 पराभव बघितलेले आहेत. त्यामुळे पराभवाच्या भीतीने अजित पवार बारामती सोडून पळतील असं मला वाटत नाही. पण त्याला वेगवेगळी की घरातला संघर्ष करायचा की नाही करायचा हा एक अजित पवारांपुढे एक डायलेमा असू शकतो असं मला वाटतं. सर, निवडणूक लढवण्याचा जो निर्णय अजित पवारांनी घेतला किंवा असं संकेत देतात ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या केडरला मान्य होईल का? तेच तर म्हटलं,
आता केडर चार्ज होईल, आता त्या ठिकाणी हे होईल. हा एक इमोशनल, मी जे म्हटलो की जो पत्ता टाकलाय त्यांनी, आता बारामतीमधून रिॲक्शन यायला सुरुवात होईल की दादा, ती जी सहानुभूती गेन करण्याचा जो प्रश्न आहे ना, तो हा आहे. आता बघू शरद पवारांकडून नेमकी याला कसं उत्तर येतं. एक सोप्पा म्हणजे थोडा एक फ्लॅशबॅकमध्ये जाऊ आपण. पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये शरद पवारांचा वार्तालाप झाला होता आणि त्यावेळेस असा प्रश्न विचारला गेला त्यांना की तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात, सुप्रियाताई लोकसभेच्या खासदार आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, सुनेत्रा पवार खासदार आहेत, रोहित पवार आमदार आहेत. आता एका कुटुंबात किती पदं द्यायची किंवा किती लोकांनी हे करायचं. तर शरद पवार खूप मुश्किलपणे म्हटले हे लोकांनी ठरवायचं. याचा अर्थ हे जे लोकांनी ठरवायचं त्यांनी जे दिलेलं उत्तर होतं, हे सगळे जर आपण त्यातले डॉट जोडायला सुरुवात केली तर बारामतीतला येऊ घातलेला पुढचा संघर्ष हा किती टोकाचा असणार आहे याची, आणि तो टोकाचा थोरल्या पवारांकडून केला जाण्याची शक्यता दाट आहे. त्या केसवर अजित पवार तो संघर्ष टाळण्याचा आता प्रयत्न करतात असं मला या ठिकाणी वाटतं. सर, पवार परिवाराला मिळणारी सहानुभूती आणि त्याचा निवडणुकीमध्ये होणारा परिणाम याची अजित पवारांना कुठेतरी जाणीव झाली असावी आणि ते आता त्याच सहानुभूतीच्या जीवावरचं राजकारण करताय. म्हणजे अजूनही त्यांचं राजकारण किंवा बारामतीत त्यांचं राजकारण हे शरद पवारांच्या आजूबाजूलाच घुटमळणार आहे असं वाटतं. बारामतीचं राजकारण हे कायम शरद पवारांच्या आजूबाजूलाच घुटमाळ आहे. कारण मूळ पवार म्हणजे शरद पवार, बारामती म्हणजे शरद पवार. हे जे काही समीकरण शरद पवारांनी बांधलंय ते शरद पवारांच्या अस्तित्वापर्यंत कायम राहणार आहे. जेव्हा शरद पवार नसतील, हयातच नसतील, त्यावेळेसचा हा प्रश्न आहे. पण जोपर्यंत शरद पवार या ठिकाणी आहेत तोपर्यंत बारामती आणि शरद पवार हे असं वेगळं करून चालणार नाही. आणि ह्या निवडणुकीत क्लिअर कट दिसलंय. पण 40,000हून अधिक मतांनी अजित पवार बारामतीमध्ये पिछाडीवर असणं हे त्याचे क्लिअर कट त्याचे संकेत आहेत की याचं द्योतक आहे. म्हणजे राष्ट्रवादी जेव्हा एक होती तेव्हा केंद्रामध्ये सुप्रियाताई होत्या, बारामतीमध्ये दादा किंवा राज्यामध्ये दादा असं समीकरण होतं. पण आता हे सगळ्यात 2 फूट पडल्यामुळे हे या समीकरणावर कसा परिणाम? 100%. आधी असं प्रत्येकाचं असं मत होतं, म्हणजे बाहेरच्या माणसाला असं वाटायचं की लोकसभा म्हटली की सुप्रियाताई आणि विधानसभा म्हटली की दादा, असं एक बारामतीकरांच्या मनातलं हे होतं. आणि हे चाललं होतं. म्हणजे 2014ला झालं, 19ला झालं, असं काही नव्हतं की हे चाललेलं नव्हतं. परंतु यावेळेच्या निवडणुकीमध्ये कुठंतरी बारामतीकरांच्या त्याच्या इक्वेशनमध्ये कुठंतरी फरक पडला आहे असं मला दिसतंय. आणि म्हणूनच ही सगळी जी विधानं येत आहेत ना, ती विधानं त्यामुळंच येत आहेत की आता परत जर बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष झाला तो अत्यंत काटेकी टक्कर किंवा अत्यंत मोठा संघर्ष असेल. जसा लोकसभेला दिसला तसा संघर्ष विधानसभेला दिसेल असं मला वाटतं. आणि जसा लोकसभेला काका पुतण्यामधला संघर्ष होता तसाही विधानसभेला काका पुतण्यामधला संघर्ष होऊ शकतो. आणि तो टाळण्यासाठीची ही वेगवेगळी गणितं दिसत आहेत मला. एक हायपोथेसिसचा प्रश्न की समजा अजित पवारांनी निवडणूक लढवलीच नाही तर अजित पवारांच्या ऐवजी जय पवारांचं नाव सध्या चर्चेत आहे. तसंच राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांचे नाव तो संघर्ष टाळण्यासाठी अजित पवारांचं याच्यातले हे काय आहे की आजच्या घडीला काय दिसतंय तर शरद पवार हे युगेंद्र पवारांना बारामतीमध्ये पुश करताना दिसतात. परंतु शरद पवार कधीही योगेंद्र पवारांना डायरेक्ट असं सांगणार नाही की तू आता इथे या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढायची आहे. तर अगदी योग्य वेळेला योगेंद्र पवारांना उमेदवारी द्यायची की नाही द्यायची याचा निर्णय शरद पवार घेतील. पण आज ते प्रोजेक्ट करतायत का तिथे योगेंद्र पवारांना? 100% प्रोजेक्ट करतात. अगदी 2-3 दिवसांपूर्वी योगेंद्र पवार कार्यकर्त्यांच्या किंवा नागरिकांच्या गाठीभिटी घेत होते तर शरद पवार त्यांच्या बाजूला जाऊन बसले होते. लोकसभेनंतर आभार दौरा नाही काढला त्यांनी दुष्काळ दौरा काढला. त्या दुष्काळ दौऱ्यामध्ये योगेंद्र पवारांना तिथे घेऊन फिरले. आपसुकच लोकांमध्ये त्यांनी क्लिअर कट मेसेज द्यायचा प्रयत्न केला की आता माझा पुढचं अजित पवार नाही तर पुढचं सक्सेसर कोण असू शकतं बारामतीमध्ये, तर या ठिकाणी योगेंद्र पवार हा सक्सेसर असू शकतात. अशा प्रकारचा मेसेजिंग द्यायचा प्रयत्न शरद पवारांनी सातत्याने गेल्या 2-4 महिन्यांपासून सुरू ठेवला. हे सगळं पिक्चर बघितलं तर त्या पिक्चरमध्ये मग आपल्याला असं कळतं की पुढचा जर संघर्ष हा योगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये येऊ घातला असेल, म्हणून मी म्हटलं लोकसभेचा संघर्ष हा काका पुतण्या, म्हणजे त्या ठिकाणी मला अभिप्रेत अजित पवार शरद पवार आहेत, आणि विधानसभेचा संघर्ष काका पुतण्या, त्या ठिकाणी
ठिकाणी मला योगेंद्र पवार आणि अजित पवार अशा अभिप्रेत आहे. म्हणून मी म्हटलं की दोन काका पुतण्यांमधला हा जो संघर्ष आहे तो संघर्ष आता कुठंतरी थांबवायचा की नाही थांबवायचा, टाळायचा की नाही टाळायचा. म्हणून मग कुठंतरी असं वाटतं की जे अजित पवारांचं सुप्रिया सुळेंबाबतचं विधान होतं की त्यांच्यासमोर सुनेत्रा पवारांना लढवणं ही चूक होती, याचा अर्थ या ठिकाणी कुठं याची सांगड घालायची का? आणि समजा हा संघर्ष टाळला जाणार नसेल तर त्याचा इमोशनली ही गोष्ट कशी बघायची, याच्याकडं इमोशनली एक सहानुभूती बारामतीकरांमध्ये कशी निर्माण करायची, यासाठी अजित पवारांकडून हा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय आता. सर, अजित पवार हा म्हणजे परिवारातला जो संघर्ष आहे, काका पुतण्याचा संघर्ष जसं तुम्ही म्हणताय तसं टाळण्याचा प्रयत्न तर करतायत नक्की, पण शरद पवारच योगेंद्र पवारांना बॅकिंग देणं, त्यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा होत राहणं, शरद पवारच हा काका पुतण्याचा संघर्ष रेटतात बारामतीत. हा संघर्ष अजित पवारांनी काही प्रमाणात ओढवलेला आहे, स्वतः ओढून घेतलेला आहे किंवा स्वतः संघर्ष उभा केलेला आहे. त्यामुळे याला प्रत्येक वेळेस हा शरद पवारांकडेच याच्या बोट दाखवण्यासारखाही विषय नाहीये. म्हणजे अगदी याच्यातली गणित असं की 2014ला जो काही राष्ट्रवादीने सपोर्ट दिला त्यावेळेच्या भाजपला, त्यानंतर 2000 तटकरेंनी पुण्यातल्या प्रेसमध्ये सांगितलं की भाजप बरोबर आमच्या बोलाचाली 2016 पासून सुरू होत्या. 2019च्या निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी अचानक विधानसभेचा राजीनामा देऊन ते गायब झाले. त्यानंतर निवडून आल्यानंतर 80 तासाचं सरकार केलं. त्यानंतर परत 2000 आता आपण बघितलं 23ला ते या सरकारमध्ये सहभागी झालेत. तर हा सगळा पॅटर्न बघता कुठंतरी त्यांनी अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधातली भूमिका सातत्याने घेतल्याचं चित्र दिसतंय. चूक बरोबर त्यांच्यात काय झालं, कमिटमेंट्स काय होत्या, हा झाला त्यांचा अंतर्गत विषय. परंतु आज अजित पवार शरद पवार ह्या संघर्षाचं जर बघितलं तर अजित पवारांनी सातत्याने शरद पवारांच्या विरुद्ध संघर्षाची भूमिका घेतली. कदाचित किंवा या ठिकाणी शरद पवारांनी त्यांना घ्यायलाही लावली असेल, म्हणत नाही की एकाच बाजूनी आहे, परंतु आज ते चित्र दिसतंय का? तर दिसतंय. राष्ट्रवादी जेव्हा फुटली तेव्हा आपण बघितलं की राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे नेते अगदी जयंत पाटील असतील, त्यांच्याकडूनही जितक्या विखारी पद्धतीने टीका केली गेली नव्हती, तितक्या विखारी पद्धतीने किंवा तितक्याच टोकाच्या पद्धतीने जाऊन रोहित पवार आणि अजित पवारांमधला संघर्ष आपल्याला दिसला, वाद प्रतिवाद होताना दिसले. तर नेहमीच विरोधाची भूमिका अजित पवारांच्या विरोधात रोहित पवारांनी घेतली. तर हा संघर्ष म्हणजे योगेंद्र पवारांचं नाव जरी चर्चेत असलं तरी रोहित पवार पुन्हा बारामतीत येऊन निवडणूक लढवतील. कोण कॅन्डिडेट, योगेंद्र पवार की रोहित पवार? हे खूप आपल्याला आत्ता खूप वरवरचं राजकारण दिसतं. मला चांगलं आठवतंय की सामनाची हेडलाईन का अग्रलेख होता मला वाटतं संजय राऊतांचा अजित पवारांच्याबद्दल, की अमुक अमुक तोंडाचा अजित पवार. महाराष्ट्राला माहिती आहे की संजय राऊतांनी फार अत्यंत कडव्या याच्यात अजित पवारांना आडवं उभं घेतलं होतं. त्यावेळेस अजित पवारांच्या बाजूने पहिली रिॲक्शन ही रोहित पवारांची होती. म्हणजे मी रोहित पवारांना जे ओळखतो तर त्यांनी ठीक आहे, अंतर्गत घरातला संघर्ष काय असेल नसेल हा त्यांना माहिती, परंतु समाजामध्ये कायम रोहित पवारांनी पवार कुटुंबियांच्या बाबतीत म्हणजे कोणी असो, शरद पवार असू द्या, सुप्रियाताई असू द्या किंवा अजितदादा असू द्या, ही तिघच राजकारणात होते जाहीररित्या. या तिघांवर ज्या वेळेस भाजपकडून त्यावेळेसच्या सेनेकडून ज्या काही टीका झाल्या त्या टीकांना पहिलं उत्तर द्यायचं ते वाट बघायचे. रोहित पवार ज्युनियर होते, वाट बघायचे पार्टीतून कोण बोलतोय का, जयंत पाटील काय बोलतील का, आणखी कोण नेता बोलतोय का, जितेंद्र आव्हाड काय बोलतायत का, याची वाट बघायचे. आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः एक त्यांच्या लक्षात आलं की जितेंद्र आव्हाड सोडून कोणी आपल्या घरच्यांना आपल्या परिवाराला डिफेंड करत नाही, त्या केसमध्ये ते स्वतः डिफेंड करायला उतरायला लागले. आता हा झाला, मी आधीचं का सांगितलं हे अजित पवारांच्या बाबतीत कॉन्टेक्स्ट. तर ज्या वेळेस अजित पवारांनीच रिबेल झालेत की अजित पवारांनीच पवारांविरुद्ध संघर्षाची भूमिका घेतली आणि त्यावेळेस की ज्यावेळेस सुप्रियाताईंनी त्यांची निवडणूक होईपर्यंत कधीही माझा दादा हा निबंध पूर्ण केला नव्हता. त्यांनी माझा दादा हा निबंध सुरूच ठेवला होता. त्या कायम माझा दादा माझा दादा माझा दादा हेच बोलत होतात. त्यावेळेस प्रत्येक वेळेस तर शरद पवार अजित पवारांना उत्तर देणं अपेक्षित नव्हतं. ती जी स्पेस होती ही पवार कुटुंबांकडून म्हणजे शरद पवार कुटुंबियांकडून अजित पवारांकडून केलेल्या विधानांना कोणीतरी उत्तर द्यायला पाहिजे होतं. ती स्पेस रोहित पवार भरून काढत होते. हा झाला
त्या कुटुंबातला एक भाग. नंतर ती स्पेस भरायला श्रीनिवास पवार उतरले, ती स्पेस भरायला मग रोहित पवारांचे वडील ते उतरले, मग युगेंद्र पवार आले, पण हे नंतर आले. त्यामुळं रोहित पवारांनी कायम आपल्या पवार कुटुंबियांची कुठंतरी ढाल बनण्याचा किंवा पहिलं शिल्ड कायम रोहित पवार बनले होते. तर म्हणून मी म्हणतो की आता जर रोहित पवार हे बारामतीत येणार का, की दादा कर्जत जामखेडला जाणार, ह्या चर्चा आपण करू शकतो. तर रोहित पवारांकडून तसं 2 दिवसांपूर्वी विधानही झालं की जसं बारामतीत घडलं तसं कदाचित माझ्या बाबतही घडू शकतं. तर रोहित पवार तसे गेल्या वर्षभरात 1.5 वर्षात एक ताऊन सलाखून निघायला त्यांची सुरुवात झालेली आहे. त्यांना हे कळायला लागलेलं आहे की आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. ते जाणीवपूर्वक अजित पवारांनी त्यांच्या ग्राउंडवर त्यांच्या पिचवर खेळायला आणतायत. आणि मला असं वाटत नाही की अजित पवार लगेच असं चित्र निर्माण होईल की आता अजित पवार बारामतीला गेलेत, आपली बॅग भरली ना आता कर्जत जामखेडच्या दिशेने निघाले. असं काही चित्र लगेच निर्माण होईल असं मला वाटत नाही. दादांना काय वाटतं, पवारांना काय वाटतं, याच्यापेक्षाही कर्जत जामखेडकरांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. शेवटी तो मतदाराचा प्रश्न आहे. आणि या केसमध्ये अजित पवारांचं नेमकी अजित पवारांनी आजच्या एका विधानाने जी काही चर्चा घडवून आणून जी काही राजकीय वेगवेगळे प्रत्येकाला चर्चा करायला सुरुवात करून दिली, तर नेमकी याचा बारामतीत काय परिणाम होतो हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही पुढचे 4 दिवस 8 दिवसात, तोपर्यंत आजच्या अजित पवारांच्या विधानाचा एक लॉजिकल त्याच्या एंडला जाणं किंवा एक तर्क लावणं हे थोडं जरा त्याचे वेगवेगळे संदर्भ वेगवेगळे ठरू शकतील असं मला वाटतं. सर, शेवटचाच प्रश्न विचारतो आणि त्यांच्या विधानाशी निगडीतच एक प्रश्न आहे की ते निवडणूक लढवणार नाहीत किंवा मला रस नाही असं म्हणतात, तर हे केंद्रात मंत्री होण्याचं इंडिकेशन आहे का? नाही वाटत मला. तसं अजित पवार सहजासहजी महाराष्ट्र सोडून जाणार नाही, कारण एकदा ते दिल्ली सोडून महाराष्ट्रात आलेले आहेत. त्यामुळं ते काही केंद्रात जातील असं नाही. एक हायपोथेटिकली आपण याचा एक विचार करू. समजा अजित पवार बारामती लढले, अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार हा संघर्ष झाला, तर काय होईल? अजित पवार विरुद्ध रोहित पवार हा कर्जत जामखेडमध्ये संघर्ष झाला तर काय होईल? ह्या दोन्ही ठिकाणी अजित पवार नाही लढले तर अजित पवार तिसरीकडे कुठं लढू शकतात. तिसरीकडे जरी नाही लढले तर अजित पवार विधान परिषदेवर जाऊ शकतात. असे 4 याच्या ठिकाणी आहेत. तर आपण खालून विचार करू, जर अजित पवारांचे तेवढे आमदारच निवडून नाही आले तर अजित पवार विधान परिषदेवर जायची शक्यता नाहीच आहे. अजित पवारांचा स्वभाव बघतात ते विधानसभा नक्की लढतील. ते जर बारामती नाही लढले आणि कर्जत जामखेड नाही लढले तर ते तिसरीकडून कुठून लढू शकतात. तर मी कदाचित हे म्हणतो, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढलेला वावर हा अजित पवारांचा एक पुढचं स्टेपिंग एक हे असणार आहे असं मला वाटतं. मग कदाचित उद्या अजित पवार जर बारामती नाही लढले तर कदाचित अजित पवार हडपसरचा विचार करू शकतील. मग हडपसर आणि कर्जत जामखेड आणि बारामती अशा 3 ठिकाणचं. आता दुसरा प्रश्न म्हणजे एका ठिकाणी मुलाला लढवायचं, एका ठिकाणी स्वतः लढायचं, अशा 2 ठिकाणी एकाच वेळेस संघर्ष किंवा 2 ठिकाणचा, कारण एकाच दिवशी मतदान आहे, एकाच वेळेची निवडणूक, ही काय टप्प्याटप्प्याची निवडणूक नाहीये. म्हणून एकाच वेळेस 2 ठिकाणी आपली ताकद विभागायची का? कारण शेवटी ताकद अजित पवारांची, जय पवारांची काही नाही. जय अजित पवार ह्याच नावाभोवती म्हणून जय पवार लढणार आहेत. फक्त जय पवारांचं बारामतीतलं काही स्टँडिंग नाही. तर अशा वेळेस उद्या जर अजित पवार हडपसरमध्ये आलं तर हडपसरमधली सगळी त्यांचे जे काही जुने सहकारी आहे ते सगळे, त्यांचा सगळ्यांचा जीव हा हडपसर बारामतीतले जे आहेत त्यांचा हडपसरमध्ये येऊन अडकेल आणि बारामतीमध्ये काहीतरी दागा फटकावायची शक्यता आहे. तर असे वेगवेगळे विषय आहेत की त्याच्यावर आत्ता लगेच आपण तर्काला जाणं किंवा एक तर्क लावणं असं मला वाटतं की पुढचे एक 15 दिवस क्रुशियल आहे. ऑगस्ट एंडपर्यंत आपल्याला बऱ्यापैकी याच्यातली क्लॅरिटी येईल. सर, अजित पवार कुठून निवडणूक लढवणार, कुणाविरुद्ध लढवणार, असे बरेच प्रश्न होते. आणि बारामतीचं राजकारण कसं बदलेल या सगळ्या विधानांच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर आपण आज चर्चा केली. तुमच्या विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटत राहूच. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.